महिला T20 विश्वचषकामध्ये उद्या भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना भारतीय संघासाठी करो या मरोचा असणार आहे. तर उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला हा सामना जिंकणं अत्यंत आवश्यक असणार आहे. ऑस्ट्रेलिया अद्याप या स्पर्धेत अपराजित आहे. भारतासमोर मोठं आव्हान उभं आहे आणि त्यामुळे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आता या हाय व्होल्टेज सामन्याकडे आहे. लंडन येथील होम ऑफ क्रिकेट अर्थात क्रिकेटचं माहेरघर समजले जाणारे लॉर्ड्स स्टेडियम येथून वार्तांकन करताना मला अतिशय अभिमान आणि गर्व होत आहे. उद्याचा सामना अतिशय महत्त्वाचा आणि उद्याच्या सामन्यात चुरस होईल अशी अपेक्षा आहे. कारण अ गटामध्ये आत्तापर्यंत 8 गुण मिळवून ऑस्ट्रेलिया अग्रस्थानी आहे. भारत आणि साऊथ आफ्रिका यांचे प्रत्येकी 6 गुण आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाचा एक सामना बाकी आहे. अर्थातच ऑस्ट्रेलियाने जर उद्याचा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाचे 10 गुण होतील आणि ते थेट अंतिमफेरीत जातील. परंतु भारताने जर सामना जिंकला तर भारताचे 8 गुण होतील आणि साऊथ आफ्रिकेने त्यांचा सामना जिंकला तर त्यांचे देखील 8 गुण होतील. त्यामुळे तिन्ही संघाचे 8-8 गुण होतील आणि मग नेट रन रेट ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरेल. त्यामुळं या सगळ्या सामन्यामध्ये अतिशय चुरस पाहायला मिळणार आहे आणि सामने रंगतदार होतील अशी क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे. सर्वसामान्यपणे या सीझनमध्ये लंडन इथली हवा जी चांगली असते, थोडासा गाठा असतो. पण गेल्या 5-7 दिवसापासून लंडनमध्ये प्रचंड उकाडा आहे. तापमान तसं जास्त नसलं तरी 35 डिग्री टेम्परेचर तापमान आहे. परंतु हवेमध्ये बाष्प आणि आर्द्रता जास्त असल्यामुळे अत्यंत असह्य असं वातावरण झालेलं आहे. तरीसुद्धा क्रिकेटचे सामने रंगतदार होतील अशी क्रीडा शौकीनांची अपेक्षा आहे.